नमस्कार मित्रांनो, आज बारामती केसरी पर्व तिसरं मैदान पार पडत आहे. एक आदत एक बैल. कारण की मित्रांनो, भव्य मैदान पार पडत आहे. त्या मैदानामध्ये आपल्याला बरेचसे टॉपचे नंदी आज गटपास झालेले दिसलेले आहे. आपला अखंड महाराष्ट्राचा लाडका देव बकासूर याच्या दावणीतला आगामी काळातला वादळ महाराज आज पळाला का? किती सेमीत पळणार, गटपास झाला कशी? बरेच जण अशी आतुरता लागत असते. बकासूर मित्रांनो आरामावर आहे, पण त्याच्या बिना मित्रांनो मैदान बघायला मजा नाही. कारण की तो जेव्हा मैदानात असतो, कारण की तो हा लाईव्हचा आकडा सुद्धा बराचसा पार करत असतो आणि मैदान बघायला सुद्धा मजा येत असते. कारण की तो बरेच दिवस झाले आरामावरती आपल्याला कुठल्याही कोणत्याही मैदानामध्ये पळताना दिसत नाही. त्याचा चाहता वर्ग भरपूर त्याची वेट करत आहे. लवकरच कमबॅक होणार, चांगल्या मैदानात पळताना दिसणार. शेपच्या मैदानात पळणार होत, पण काही कारणास्तव मैदान रद्द झालेलं आहे. त्या मैदानामध्ये न पळताना आपल्याला 22 तारखेच्या मैदानामध्ये पळताना दिसण्याची खूप दाट शक्यता आहे. लवकरच त्याच्यावर खात्रीशीर व्हिडिओ घेऊन येणार. आज या मैदानामध्ये आपल्याला आपला सर्वांचा लाडका महाराज आणि एवढा कारतूस पळून गटपास झालेला होता. गट क्रमांक 21 मध्ये पळाले आणि आता मित्रांनो गटपास होऊन गाडी सेमीसाठी प्राप्त झाली आणि आता सेमी सुद्धा काढलेला आहे आता. आणि त्यामध्ये किती सेमीत महाराज पाळणार आणि एवढा कारतूस पाळणार तेच अपडेट घेऊन आलेलो आहे. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की मित्रांनो असेच नवनवीन अपडेट सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. कारण की आता मित्रांनो चिठ्ठी तर भरपूर लेट लागलेली होती. एकूण गट किती पाहिले ते बघितले नाही मित्रांनो. आपण फक्त गट गट तर तुम्हाला सांगितलं, कारण की आपण आज गटाची सुद्धा अपडेट दिली नाही. कारण की थोडं काम चालू असल्यामुळे तुम्हाला आता सेमी सांगावं म्हणलं. कारण की मित्रांनो बऱ्याच जणांना आतुरता लागत असते किती सेमीत पळेल, आज पळाला का नाही अशी आतुरता राहते. त्याच्यामुळे आज आपण खास तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. कारण की सेमी क्रमांक 1 तास क्रमांक 2 वर गाडी लागलेली आहे. महाराज आणि एडा कारतूस मित्रांनो सेमी क्रमांक 2 मध्ये सेमी क्रमांक 1 तास 2 वर पळताना दिसणार. कारण की बघू मित्रांनो गट तर एकदम सुट्ट्या अंतराने काढला, आज गुलाल करणार असं वाटतं. कारण की मित्रांनो एडा कारतूस सुद्धा गुलालाचा बेतात बादशाह आहे. कारण की तो सुद्धा चालू सीझन मध्ये आदत मध्ये मोठ्या टॉपच्या नंदीमध्ये पळून गुलाल घेतलेला आहे. महाराज सुद्धा मित्रांनो आगामी काळातलं वादळ आहे आणि आता चालू सीझन मध्ये 2-4 मैदान हार झाली त्याची, पण आजच्या मैदानामध्ये अतिशय सुंदर असा पळाला. आज आता बघू मित्रांनो सेमीला काय कामगिरी करतो आणि आज फायनल मध्ये आपली जागा मिळवतो का? आणि एवढा कारतूस तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे कशी गती आहे त्याला. तर बघू मित्रांनो आजच्या मैदानासाठी महाराजला शुभेच्छा राहील. कमबॅक करतो का बघू आजच्या मैदानामध्ये. असेच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघू बकासूर कुठल्या मैदानामध्ये पळतो. सेमी पास झाल्यावर नक्की तुमच्यापर्यंत अपडेट देणार. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की मित्रांनो बकासूर खात्रीशीर अपडेट देणार. धन्यवाद.